भ्रष्टाचार विरोधी न्यूज चैनल में आपका स्वागत है। मैं यासिन शेख। आज हम आए वाले हैं लातूर जिले के नलेगांव में आए वाले हैं। तो आप यहाँ पर देख सकते हैं बाजार को, यहाँ पर आप देख सकते हैं। लेकिन हम आपको यहाँ से बात कराते हैं। तर मामा तुम्हाला काय तकलीफ आहे? माझ्याकडे गाडी आहे, गाडी पकडायची, गाडीची हप्ते भरायची, त्याच्यामुळं आम्ही अडचणी. या मार्केटवर सगळं शेतकऱ्याचं आणि व्यापाऱ्याचं अवलंबून आहे. हे व्यापार जर असा शासनानं धरपकड जर करीत बसला तर शेतकऱ्याचं व्हायचं कसं? सगळा संसार शेतकऱ्याचा या जनावरावर आहे. शासनाची मदत नाही, कसलीच काही नाही. उलट शेतकऱ्याला अडचणीत आणून, व्यापाऱ्याला अडचणीत आणून, गाडीवाल्याला अडचणीत आणून सगळ्याचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरी शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती आहे. तर ह्याच्यामध्ये तुमची माग काय आहे? शासनानं ह्याच्यावर निर्णय काढावा. सगळं चालू जसं गाड्या धरणे हे पदरवाले गाड्या धरावं मध्ये घालावं, माल ते निघून खावं, आम्हाला रस्त्यावर आणावं. आता आम्ही काय करावं सांगा? आता बैल आहे तर मच्छी आमचं बी एक घ्यायला तयार नाही, कोणी घ्यायला तयार नाही. आम्ही काय करणार आता? शेतकरी इथं आज एकाचा अक्षर झालाय, त्याला आज 1 लाख रुपयाची गरज आहे. 2 म्हशी बाजारात टाकल्या. आज तिथं जावाय तिथं मरलेला आहे. आता आमच्या कशी जगमारी करायची? तिथं पैसे रुपयाला कोणी मागायचं तयार करणार काय? कोणी मला सांगा तुम्ही. पण तुम्ही मदत देत राहा का? कोण तुम्ही बाजारात आणणारे कोणी मदत करायला का? आणि असं जाणून द्या आम्हाला. आमचं वाचवा. कोण आहे कशी तयारी करणारे कोणी? कशाबद्दल ही शेतकऱ्यावर अन्याय आहे काय? कशाबद्दल आहे सगळं विनाकारण? शेतकरी जनावर चालेल तुम्ही अडवून धरता, नाही कुठं नेलं होतं म्हणजे ही काय विषय आहे? व्यवहार चलू द्या, शेतकऱ्याचं काय करू द्या. सोयाबीनला भाव नाही, तिकडे गेलं तर ही जोड्याला आणायचं. शेतकऱ्याचे म्हैशी कुदायचं नाही, जणांचं गाई कुदायचं नाही, कुणाचा बहिणी कुदायचं. त्या शेतकऱ्याला भूक हवं आणि शासन सांगून करायचं का? तुला तर सगळ्यात पहिल्या सुरू गोरक्षकवाले, बजरंग दरवाले यांची विरुद्ध पोलीस स्टेशन व्यवहार चालू आहे. तरी आतापर्यंत गोरक्षकवाल्याने जनावर नेले, एकही जनावर नाही गोरक्षण मध्ये. जरी चौकशी केली तरी इथंच बाजारात महाग आहे असं एक वेळेस विकले तर ती ठीक आहे. झालं ही बाजारबंदी करायचं काही काम नाही, गोरक्षकवाल्याचं गाड्या धरायचं काम नाही, काय नाही. उद्या नक्की चालू धंदा शेतकऱ्याचा ह्याच्यावरच आहे, व्यापाऱ्याचा ह्याच्यावरच आहे. एकतर कसं आहे, जनावर असेल तर तुम्ही बंदी आणा गोवंशीला, त्याला काय मान्य आहे? कंपनी बिंपनी सगळं बंद करा. तुम्ही गोवंशला बंदी आणा, गाईला तुम्ही पकडा, गाय धरा. बैलाचा काय संबंध? अर्थार्थी शेतकऱ्याच्या मशिवाचा काय संबंध आहे? भाकर जनावर कोण आहे? आणि हे जे गोरक्षकवाले आहेत, शासन आहे, कलेक्टर आहे, खासदार आहे, आमदार आहे, त्यांच्या घरापैकी आता किती जनावर आहे त्यांच्या दारात दाखवा तुम्ही. उगाच काय बी लोकांचे व्यवहार कारभार चालायचे, आता कसं चालणार इथून पुढे? काय काय करून खायचं आता या लोकांनी? आता एवढे लोक जे बाजारात आहेत, आता करणार काय ही लोक? तर तुमची मागणी काय आहे आता? आमची मागणी गोरक्षकवाल्याने गाडीवर ने, बजरंग दलवाल्याने गाडीवर ने, गोवंश असली तर गोवंश हत्या बंद करा, बैलाचं मार्केट चालू करा, म्हशीचं मार्केट चालू करा, व्यापाऱ्याला सांगा घ्यायला लावा, त्यांना चालू करायला लावा. प्रत्येक कुरेशी समाजाला सांगा तुम्ही. आणि कुरेशी समाज उतरल्याशिवाय मार्केटशिवाय शेतकऱ्या जनावराला भाव येणार नाही, हे बी माहिती राहू. हे चालू करा तुम्ही. शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. असंख्य वाहनवाले आज रोडवर आले, पावसाअभावी आधीच पोटाला खायची परेशानी आहे. भाकड जनावरांची लोक आज 2 पैसे करून खातात, शेतकरी रोडवर भटकंती करतात. आज दुनियाचे जनावर बाजारात व्हायचं, कुठलाच व्यापारी जनावर घ्यायला खरेदी करायला तयार नाही. व्यापारी सध्या कमरावर हात देऊन पाहतात, शेतकऱ्याजवळ कुणी जायला तयार नाही. आज शासनानं खरोखर गायीवर बंदी आणावं, तात्काळ भाकड बैल, भाकड म्हशी तात्काळ निर्णय घ्यावा, व्यापाऱ्याला सूट द्यावी. व कुठल्याही संघटनेला गाडी अडवायचा काही अधिकार नाही, त्यांना संघटनेला बंदी घालावी. बाबा काय ते निर्णय पटवण्या घ्यावं. माझ्या घरी लग्न आहे, 4-5 जनावर आहेत. कशी विकावे? कशी विकावे? ही कोडं पडलेलं आहे. आम्ही तरी तात्काळ योजनेमध्ये आम्ही काही करून आमच्या व्यापाऱ्याला मोकळीक द्यावी, विक्रीला घेण्या देण्याला मोकळीक देण्यात यावी, असं आमचं म्हणणं आहे. सगळ्याची नम्र विनंती आहे. 3,10,000 गाडी घेऊन 5 हप्ते भरला, बाकीचे हप्ते कोण भरणार आहे? इथं बाजारात आलं तरी गिराईक नाही. सकाळपासून आला भवनी नाही 10 रुपयाची. याला कोण जबाबदार आहे? गाड्या घ्यायच्या, फायनान्स चालवायचं, रोडवर रेट
रोड टॅक्स का फुकट द्यायचा का सरकारला? बाजारात आलं तरी इथं काय कोणी विचारायला तयार नाही. नाही बाबा भाडं, नाही बाबा भाडं असं बोलायला काय करावं? तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही काय म्हणणार आहोत? काय म्हणणार आहे का गाड्याला सूट द्या, गाड्या धरू नका, एवढंच सांगणं आहे आमचं. आज ह्या बाजारची परिस्थिती अशी झालेली आहे की बाकीचे जनावर जी ज्याच्यावर बंदी आहे ती नाही तर नाही, पण बाकीचे धंदे करून त्यांना करू द्या. गाड्या पकडू देऊ नका, गाड्याचं सगळं सुरळीत होऊ द्या. व्यापार असला तर धंदा होतो, बाजार भरतो. सगळा व्यापारामुळं सगळं ह्या नळेगावचं किंवा बाहेरचं अलीकड पलीकड जितके खेडेपाडे आहेत सगळ्याचं चांगलं होतं. त्यासाठी बाजारला वाहतुकीची जिथं नियम आहे तिथं हे करा, पण बाकीचे अडवू नका. ज्याचा व्यवहार उलाला आहेत, बाहेर जायचे जनावर आहेत, इथं राहलेले जनावर, सगळ्यासाठी गाड्या बंद करू नका. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळं इथल्या लोकांना विक्री करा, कुठं अडवू नका, एकच म्हणणं आहे. इथला परिस्थिती असता गावातून जनावरांनी माझी कायला म्हैस आहे. माझ्या म्हशीला कोणी चरायला तयार नाही, 5 रुपयाला मागायला तयार नाही. माझी आज परिस्थिती दवाखान्यात जायची वेळ आलेली आहे. आम्ही काय करायचं? कुणालाही काय चालू जनावर. फडणवीस साहेबांनी काय केलं, कुठे गेले पण घ्या म्हणजे अरे भाऊ आमच्या गाड्या धरवल्या मुलाला ती आम्ही पैसे ठेवले ते घेऊन तुमच्या आमच्या गाड्या धरवल्या हे करू लागले. म्हणलं साहेब आता ती दवाखान्याची परिस्थिती आहे, काय करायचं? फडणवीस साहेबांनी ताबडतोब हे करावं. गाडी कुणाची धरून नाही, कुणा व्यापाऱ्याला त्रास देऊन नाही, ती व्यापारी पैसे देऊन हे म्हणाले. हे काय करायचा निर्णय जल्दी केलं तर बरा, नाही तर आज शेतकऱ्याला आत्महत्या करायची बारी आहे. त्याच्याशिवाय इलाज नाही शेतकऱ्याला.